म्हणतोय आपल्या मर्यादेत राहा. खोट जास्त वेळ चालत नसतंय. आणि तू काय न्यायाधीश झालास काय बे? तू स्वतःला काय समजतो बे टरमाळ्या? तेच म्हटलं होतं की चला ना नार्को टेस्ट करू, ब्रेन मॅपिंग करू, मी कशातही तयार आहे. मग आता कुठं लपून बसला? आता तर म्हणतोय काय थोबाडाला पट्टी लावली म्हणतोय आणि पुन्हा त्याच्या बाजूने तू बोंबलतोय. तुला भेटले असतील, तू त्याच्यावरचाच आहेस, आम्हाला माहितीये. कारण तू जर कायद्याला मानत असता तर तू म्हटला असता जा ना नार्को टेस्टला, जा ब्रेन मॅपिंग साठी, असं तू स्वतः म्हटला असतास. पण ते तू म्हणत नाहीस, याचा अर्थ तुला ते पाकिट मिळालंय. हरामखोरांच्या अवलादी नुसत्या पाकिट घेऊन खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं, हे जर करत असाल तर सत्य कधी लपत नाही. दूध का दूध और पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोच